आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. इतका जड आणि मोठा खांब कसा काय उचलला? पुरोहित, पूजा कार्य सुरू ठेवावे. कोणास काहीही होणार नाही. संकटमोचन महाबली हनुमानांचा विजय असो. संकटमोचन महाबली हनुमानांचा विजय असो. अरे हा मूर्ख तितिरी सगळं काही विसरला आहे. पुन्हा त्या मरकटाचा जय जयकार करतो आहे. ऐकणे असह्य होतंय, असह्य होतंय. असंच सोडून जाणेही संभव नाही. राजमाता कैकेयी आणि महाराज दशाननांना कळले तर मला नरकाचे द्वार पाहावे लागतील. आता मी काय करू? महामूर्ख तितिरी सोडून जाणेही शक्य नाही. काही ना काही सहाय्य करावेच लागेल. राजकुमारास एकाक्षरी नाव हे योग्य नाही. काही नाही तर 2 किंवा 3 अक्षरी नाव अवश्य असले पाहिजे. दुसरे काहीतरी नाव सुचवा. मुहूर्त टळत आहे. शीघ्रता करा. मा अक्षरास आणखी 2 अक्षरे जोडाल तर नाव पूर्ण होईल. शीघ्र निर्णय घ्या. मा अक्षराशी आणखी कोणते अक्षर जोडावयास हवे? कितीही विचार केला तरी निर्णय करणे कठीण होत आहे पुरोहित. आलेले ऋषी मुनी गण सर्व अतिथींचा अभिप्राय जाणून योग्य ते नाव निश्चित करा. मला राज जोडले तर महाराजा उत्तम नाव आहे. महाराज शीघ्र काहीतरी निर्णय घ्या. मुहूर्त निघून चालला आहे. हे माते पार्वती देवी, अशा परिस्थितीत एका मातेची दयनीय अवस्था आहे. तूच ही परिस्थिती समजू शकतेस. राजकुमाराच्या नामकरणाकरिता योग्य अक्षर आम्हा सुचत नाहीये माते. मनात जणू अंधार दाटून आला आहे. मार्ग दाखव माते. माते
माते, जगत जननी, आता केवळ तूच मार्ग दाखवू शकतेस. देवा कैलासनाथा, आनंद असो, संकट असो, दुःख असो, आपण त्रिमूर्ती सदैव हास्यवदन असता देवा. या संकटांचा आपल्यावर काहीच प्रभाव पडत नाही. पुत्राचे काय नामकरण करावे हे न उमगून अंजना व्यथित झाली आहे. आपली याचना करत आहे. तिची व्यथा आपण जाणत नाही का? पुत्रास काय नाव ठेवावे या विचाराने ती व्यथित झाली आहे देवा. पण आपण तिची परीक्षा पाहत आहात. आपल्याला तिची दया येत नाही का प्रभू? तिला सहायता करा. अशा परिस्थितीत आपण तिची सहायता करायला हवी स्वामी. देवी, अंजना पराभूत होऊन आम्हास काहीही विचारत नाही. ती विनवणी करत आहे तुझी, त्रिदेवींची. अशा स्थितीत अंजनाचे सहाय्य तूच करणे अतिउत्तम ठरेल. असे आहे तर ठीक आहे. त्या मातेचे संकट पाहून आपण असेच स्मितहास्य करणार का? आपण साथ नाही देणार. माझी सहाय्यता सरस्वती करेल. आम्हास जे संभव होईल ते सहाय्य करू आम्ही. परिस्थिती आता निर्णयाप्रत येऊन पोचली आहे. केसरी नंदनाच्या नामकरणाकरिता आपल्याला महाराणी अंजनास सहाय्य करावयास हवे. त्या शिवशंकराच्या अंशावतारास आपणच नाव सुचवले पाहिजे. तेही सुंदर आणि अर्थपूर्ण असायला हवे. सत्य आहे. नाव अर्थपूर्ण आणि केसरी पुत्राच्या पराक्रमात शोभणारे हवे. कोणते नाव योग्य ठरेल? सरस्वती, तू ज्ञानाची देवी आहेस. या चराचर सृष्टीतील सर्व जीवमात्रांना तुझ्याकडूनच नामप्राप्ती होते. आता अंजना पुत्राकरिता तूच एखादे योग्य नाव सुचवले पाहिजेस. देवी, एकाच वेळी असंख्य नावे माझ्या नेत्रपटलावर उमटत आहेत. त्यापैकी कोणते नाव निश्चित करावे मला तरी सुचत नाही. आता अंजनास आपण सहाय्य नाही करणार तर दुसरे कोण करणार सरस्वती?
माझं नाव मारुती. मारुती, माझं नाव मारुती. हो पुत्रा, तुझे नाव मारुती. मारुती. अंजना पुत्र मारुतीचा विजय असो. केसरी नंदन मारुतीचा विजय असो. केसरी नंदनाने स्वतःवर ओढवलेल्या समस्येचे स्वतःच निराकरण केले. बाकी केवळ निमित्त मात्र आहे. महाराणी अंजना, मारुती हे नाव खूपच उत्तम आहे, परंतु हे नाव पूर्वी कधी ऐकलेलं नाहीये मी. याचा अर्थ काय होतो, कृपया हेही सांगावं. मारुतीचा अर्थ नारायण नारायण. प्रणाम देवर्षी. देवर्षींना माझा प्रणाम. आपल्या आगमनाने राजकुमाराच्या नामकरण सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. परंतु नारायण नारायण. समजलो देवी अंजना. मी येथे याकरिताच आलो आहे, तुमच्या मनातील द्विधा आणि शंकांचं निरसन व्हावं. मारुतीचा अर्थ काही सर्वसामान्य नाव नाहीये. पूजनीय, पवित्र, महान, अतिशय पुण्यवंत नाव आहे, नामांकित नाव आहे. मा या अक्षरात माते अर्थात महामाये साक्षात महालक्ष्मीच आहे. ओंकारातही मा या अक्षराचा समावेश आहे. मा अक्षर त्या श्रीदेवीच्या हृदयाचे अक्षर असल्यामुळे त्यामध्ये महाविष्णूचे स्वरूपही विद्यमान आहे. मारुतीमध्ये मा अक्षरानंतर येते ऋती. ऋतीचा अर्थ आहे संकट दूर करणारा. मा आणि ऋती मिळून होतो मारुती. हनुमंत मारुतीचा मित्र, त्याहूनही श्रेष्ठ महाऋतूंचा अधिपती, पवनदेवाचा पुत्र. अंजना देवी, केसरी, मारुती नावाचा योग्य अर्थ आता समजला ना सर्वांना. नारायण नारायण. अंजना पुत्र मारुतीचा विजय असो. केसरी नंदन मारुतीचा विजय असो. माननीय ऋषीवर्य, सर्व सभासद, नामकरण विधीनंतर राजकुमाराच्या अन्नप्राशन सोहळ्याचा भव्य समारंभ आयोजित केलेला आहे. या शुभ प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहून राजकुमारास शुभाशीर्वाद द्यावेत अशी आपणा सर्वांना प्रार्थना करतो. ते इथे ठेव. ए तू ते तिकडे ठेव. हा. मुलांनो थांबा, इकडे या, सगळे इकडे या. आज तुम्हा सर्वांना विशेष भोजन सुद्धा आहे. ते पहा, लाडू, खीर, पुरी, गोड पुऱ्या आणि बरच काही.
हा 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 1 ना 2. मुलांनो, तुम्ही अगदी हवं तितकं खाऊ शकता. एकदा बरं का भरपूर मिठाई खाण्याचा माझ्यावर प्रसंग आला होता. तेव्हा मी 4-5 गाड्या मिठाई एकट्याने संपवली होती माहितीये. ठीक आहे. नाही मामा, इतक्या लहानशा पोटात 4-5 गाड्या मिठाई कशी काय गेली? पोट फुटून नाही का जाणार? अरे हे काही सामान्य पोट नाहीये, खूप मोठं पोट आहे. अख्खं विश्व घेऊन टाकू शकतं इतकं मोठं आहे. भोजन ग्रहण करा. ही व्यक्ती माझ्याजवळच येत आहे ना. हातात एक दांडकेही दिसत आहे. का असेल? माझ्या हातून हा लाडू काढून घेण्याकरिता येत असेल. असंच असेल नक्कीच. नाही नाही, यात कसले अनुमान अजिबात नाही. माझ्या हातून लाडू हिसकावून घेण्याकरिताच येत आहे हा. सोडू नकोस, यास सोडू नकोस. चोर 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 चोर. धरा याला. चोर चोर आहे हा. चोर 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 आहे. आता काय करू? सोडा त्याला, सोडा त्याला. हे भुकेने इथे आले असतील, म्हणून हे लाडू चोरायला आले आहेत. सुमेरू साम्राज्यात कोणीही भुकेने व्याकुळ होता कामा नये. या समारंभात यावे, यांना पोटभर पक्वान्ने खाण्यासाठी द्यावीत. राजकुमार, तू योग्य शब्दांचा प्रयोग केलास. ही जबाबदारी तू माझ्यावर सोपव. हा जोवर पुढे म्हणत नाही
तोवर भोजन द्या याला. हे बघ, आमचे राजकुमार आणि त्यांचे कुटुंबीय किती चांगले आहेत. तू चोरी करायला आला होतास तरीही तुला पक्वान्नाचे भोजन घालतायत. दादा, असं डोक्यावर का मारून घेताय? काही समस्या उद्भवली का? हो, असे मारून घेतल्याने मिठाई खाल्ल्याचा आनंद मिळेल. हो, असं का? मलाही त्या आनंदाचा अनुभव हवा आहे. तर मग मीही मारून घेतो. असे लोखंडाने डोक्यावर मारून घेण्याने गोड पदार्थांची चव आणखी गोड होते.